नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 48. अंधक वध तसेच वर प्रधान वर्णन. ओम नमो नर्मदाये. उत्तनपाद उवाच. कस्मिन् स्थाने वसददेव सौंधक दैत्यपुङ्गव सर्वांदे वाचे निर्जते कस्मिन् स्थाने समासिस्त. उत्तनपादने विचारले, हे देवश्रेष्ठ, दैत्य अंधक कोणत्या ठिकाणी बसतो? सर्व देवांना पराभूत करून तो कोणत्या स्थानी स्थित आहे? श्री महेश्वर वदले, हे राजा, त्या दानवाने जिथे शिरकाव केला आहे ते कथन करतो. पाताळ लोकांचा आश्रय घेऊन तो कन्यांचा विनाश करत होता. भगवान श्री केशवाने त्याला तिथे राहत असलेले जाणून धनुष्य घेऊन आग्नेय अस्त्र सोडले, ज्यामुळे तो जळून जाईल. आग्नेय अस्त्र पाहून अंधकाने सुद्धा वारून अस्त्र सोडले, ज्यामुळे आग्नेय अस्त्र शांत झाले. त्या दैत्याने विचार केला, बाण कोणी सडला? ही पौरुषी शक्ती कोणाची? कोण यमलोकात जाईल? त्यानंतर अंधक रागाने युद्धास बाण मार्गाने निघाला. त्या बाणमार्गात धनुष्य हाती घेतलेले जनार्दनला पाहून अंधक म्हणाला, माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकायला लाज नाही वाटत? मला चुकून तू जाऊ शकत नाही. जसा सिंहाला पाहून हत्ती व मांजराला पाहून उंदीर जाऊ शकत नाही, तसे तूही पळून जाऊ शकणार नाही. तुला मी कठोर यमलोकात पोहोचवेन. मी खरोखर तुझे घर शोधत आहे. खूप कालावधीनंतर युद्ध करण्यास सापडलास. तू पूर्वी ज्या दानवांना जिंकलेस ते पुरुष नसून स्त्रिया होत्या, पण मी तुमच्याबरोबर शस्त्रयुद्ध करणार नाही. दानव राजाचे कठोर बोलणे ऐकून श्री विष्णू क्रोधित झाले नाही. श्री विष्णूला युद्धात तत्पर नसलेले पाहून दानवाने द्वंद्व युद्धाचा विचार केला. राजा युधिष्ठिर असा निश्चय करून तो युद्ध करू लागला. तत्क्षणी श्रीकृष्णाद्वारा चरणप्रहाराने ताडीत असा तो पृथ्वीवर पडला. थोड्या वेळात शांत होऊन त्याने मनात विचार केला, मी द्वंद्वयुद्ध करण्यास असमर्थ आहे. तेव्हा साम उपाय करायला पाहिजे. त्याने दोन्ही हात जोडून शुद्ध होऊन साष्टांग दंडवत घातले. अंधक म्हणाला, भगवान श्रीकृष्ण, आपण सर्व पापहरण करणारे आहात. विजयी श्री विष्णू, आपणास नमस्कार असो. हे जगद्धात्री ऋषिकेश, महास्वरूप अच्युत, आपणास नमस्कार असो. पद्मनाभ, आपणास नमस्कार असो. कमलमालधारी जनार्दन, श्रीयाश, श्रीपती पितांबरधारी गोविंद, श्री सागरी शयन करणारे, आपणास नमस्कार असो. भयंकर मुखवाले नरसिंह, धनुर्धारी श्री विष्णू, श्वेतवर्णी शंखचक्र गदाधरी, आपणा नमस्कार असो. वामनरूपी यज्ञरूपी, आपणास नमस्कार असो. वरारूपी त्रैलोक्य वापन करणारे, सर्वातिशय व्याप्त करणारे केशव, आपणास नमस्कार असो. वासुदेव, आपणास नमस्कार असो. कैठव विनाशक लक्ष्मीचे एकमेव स्थान सूरश्रेष्ठ, आपणास नमस्कार असो. सूरप्रभू देवादिदेव श्री विष्णूला जो प्रणाम करतो, तसेच प्रजापती जगददाता ब्रह्मदेवाला सुद्धा जो प्रणाम करतो, त्याला माझा नमस्कार असो. सर्व भूतांचे आराध्य बुद्धिवान वासुदेवांना प्रणाम करणाऱ्यांना सुद्धा माझा नमस्कार असो. त्या अपरिमित तेजस्वी यज्ञस्वरूप वरारूप श्री विष्णूला जे प्रणाम करतात त्यांनासुद्धा मी नमस्कार करतो. गुणानिधरूप दयासागर देव आणि सर्व भक्तिप्रिय भक्तिफलदायी, आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. भगवान श्री विष्णू म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे. इच्छेनुरूप वर माग, मी तुला त्रैलोक्यातील दुर्लभ वर निश्चितच देईन. अंधक म्हणाला, हे देव, जर तू संतुष्ट झाला आहेस व मला वर देऊ इच्छितोस तर मला अतिउत्तम युद्ध दे, ज्यावेळी तुम्हाला उद्ध्वस्त करून मी आपल्याकडून श्रेष्ठ पद प्राप्त करेन. भगवान श्री विष्णू बदले, तू मला प्रसन्न केलेस, आता मी तुझ्याशी पुन्हा युद्ध कसे करू? तुझ्या क्रोध करता येणार नाही, तेव्हा युद्ध कसे करता येईल? जर तुला निश्चितच युद्ध करण्याची बुद्धी झाली असेल तर तू युद्धास भगवान श्री शंकराकडे जा. अंधक म्हणाला, तिथे श्री शंकराकडे माझे कार्य सिद्ध होणार नाही. श्री भगवानांनी सुचवले, हे पुत्र, तू कैलास पर्वत शिखर बलपूर्वक हलव. ते पर्वतशिखर कंपित झाल्यावर देवेश श्री शंकर भयंकर क्रोधित होतील. हे दानवश्रेष्ठ, श्री शंकर कोपित झाल्यावर तुझ्याशी युद्ध करतील. तेव्हा तो पापी दानव श्री विष्णूचे वचन ऐकून जिथे श्री महेश्वर निवास करतात तिथे गेला. कैलास पर्वताला वारंवार हलू लागला. त्या शिखराच्या कंपयाने त्रैलोक्य कंपयमान झाले. काही शिखरांचे अग्रभाग कंपित झाल्यामुळे खंडित झाले. हे राजा, 4 सागर त्वरित एकत्र झाले. उल्कापाताने अनेक वृक्षसुद्धा पडले. पार्वतीने श्री शंकराला गाढ आलिंगन देऊन विचारले, हे नाथ, हा पर्वत का कंपित होत आहे? मृत्यू, पाताळ तसे नागलोक का कंपयमान आहेत? युगक्षय होणार आहे का? कृपा करून मला सांगा. ईश्वर वदले, कोणाची मती भ्रष्ट झाली, कोणी सापाच्या मुखात हात घातला, कोणाच्या नशिबी यमलोकाचा मार्ग आहे, कोणी कैलासाचा आश्रय घेऊन मला झोपेतून जागे गेले, तो समोर येताच त्याचा निसंदेह वध होईल. देवेशाने विचार केला, हा निशंश अंधक आहे, याला क्षणात ठार कराय. हा उपाय विचार घेतला. त्याच वेळी श्री ब्रह्मदेव इंद्रासह सर्व लक्षणांयुक्त देवमय रथ करून
सर्व देव आले. कोणी देव चक्रात, कोणी अग्रस्थानी, कोणी नाभीत, तर कोणी आजूबाजूला स्थित होते. कोणी दुरेवर निश्चल राहून, तर कोणी जयस्तंभावर स्थित होते. तसे काही रथाच्या चौफेर स्थित होते, काही रथस्तंभावर, तर कोणी रथस्तंभाभोवती होते. कोणी रथाच्या प्रावरणात, तर अन्य रथकलशात स्थित होते. शत्रूस भयंकर ध्वजमाला आदींनी शोभित रथ देवमय करून जगद्गुरू आरूढ झाले. श्री महेश्वर क्रोधायुक्त होऊन जिथे दानव अंधक होता तिथे पोचले. थांब थांब असे म्हणत श्री शिवशंकराने त्यावर बाणाने प्रहार केला. शरवर्षावाने अंधक झाकला गेला. तिथे सूर्य, आकाश, चंद्र काहीच दिसत नव्हते. तेव्हा दानवाने सुद्धा श्रीशंकर आग्नेय अस्त्र सोडले, ज्यामुळे सारे देवगण बाणाच्या ठिणग्याने व्याकुळ होऊन श्री ब्रह्मदेव दानापासून रक्षण करा असे म्हणू लागले. तेव्हा श्री शिवाने वारुणास्त्र योजून आग्नेय अस्त्राच्या क्षणात नाश केला. मग दानवाने युद्धात वायुअस्त्राचा उपयोग केला. हे प्रिय, त्या अस्त्राने वारुणास्त्र नाहीसे झाले. क्रोधाविष्ट मनाने श्री शंकराने नागास्त्राचा प्रयोग केला, ज्यामुळे वायुअस्त्राचा विनाश झाला. नागास्त्र पाहून दानवाने सहज गरुडास्त्र सोडले, जे पाहून सर्पास्त्र नाहीसे झाले. तेव्हा देवादिदेव शिवाने गरुड अस्त्र शांत करण्यासाठी नारसिंह अस्त्र सोडले. अशा प्रकारे परस्पर सर्व अस्त्र शांत व्हायचे, ज्यामुळे कोणाला बाधा होत नसे. सुरांसुर भयंकर असे महायुद्ध झाले. हे वत्स, चक्र, भाला, बाण, तोमर, तलवार, मुदगर, वत्सदंत, कर्णिकार आदी शस्त्रांनी युद्ध झाले. अशा प्रकारे विविध अस्त्रांचा वापर करून ते दानवाला मारू शकले नाही. तेव्हा भगवान वृषभध्वजांनी ज्वाळायुक्त तलवार, बाण व तोमर अस्त्रांचा प्रयोग केला, पण गौड देशाच्या सुंदरीप्रमाणे ते दानवाला स्पर्शही करू शकले नाही. मग आयुध टाकून भगवान श्री शिव व अंधक मल्लयुद्ध करू लागले. मुष्टिप्रहार आदी अनेक उपायांनी ते युद्ध करू लागले. तो दानव मारणे शक्य झाले नाही. श्री मार्कंडेय वदले, श्री शिवाने अंधकाच्या विनाशाचा विचार करून क्रोधाविष्ट होऊन त्याला पृथ्वीवर फेकले. तेव्हा तो हात वर व मुख खाली असा पडला. क्रोधाने अंधकाने भोळ्या श्रीशंकराला बगलेत पकडून पीडित केले. तेव्हा ते स्पंदनरहित बेशुद्धावस्थेत गेले. त्यांना बेशुद्ध झाले पाहून दानवाने विचार केला, हा माझ्यासारख्या पापीने आज दुष्कृत्य करून महापाप केले. मी काय करू? कसे कर्म करावे? त्यांना कोणत्या स्थानी सोडावे? श्री शिवाला दोन्ही हाताने उचलून तो कैलास पर्वतावर घेऊन गेला. तिथे अंतराने शिवाला ठेवून दैत्यराज तेथून निघाले. वेदनापीडित स्वतःला श्रीशंकराने पाहिले. त्या दुष्टाने कसा पराभव केला हे जाणून क्रोधाविष्ट होऊन श्रीशंकर पुन्हा दानवाकडे गेले. त्या दानवाला पाहून भगवान श्रीशंकराने सहस्र वजनाच्या लोखंडी यष्टिकाने त्याच्या मस्तकावर प्रहार केला. दानवाने युद्धात हसत खड्गाने श्रीशंकरा पुन्हा प्रहार केला. त्या भीषण संग्रामात श्रीशंकराने कौचर अस्त्राचा स्मरण केले. तसेच ते प्रकाशमान अस्त्र फेकून मारले. त्या अस्त्राच्या प्रहाराने तो दानव रक्तबंबाळ होऊन खाली पृथ्वीवर पडला. त्यानंतर देवादिदेवाने त्रिशूळाने पुन्हा भेदून त्याचे 2 तुकडे केले. शूलाग्रास स्थित तो पापी चक्रासमान फिरू लागला. त्याच्या शरीराचे जितके रक्तबिंदू पृथ्वीवर पडत होते ते सर्व दानवाच्या रूपात शस्त्र हाती घेऊन उठून उभे राहत. तेव्हा त्या वेगवान दानामुळे भगवान व्याकुळ झाले. भगवान श्रीशंकराने दुर्गादेवीचे स्मरण केले. त्या भयंकर चेहऱ्याची, नाना आयुधांनी शोभित, भीषण आकार धारण केलेली, मोठ्या धाडा असलेली महाकाय पिंगाक्षी तसेच लंबकर्णिका चामुंडा देवी उपस्थित झाली. देवी वदली, हे देव, आज्ञा द्या, कोणाला यमलोक पाठवायचे आहे? भगवान श्रीशंकरांनी सांगितले, या दानवाचे रक्तपान कर, भूमीवर पडलेले रक्त त्वरित ग्रहण कर. हे सुंदरी, दानवाचा संहार करण्यासाठी असे सहाय्य कर. असे ऐकून दुर्गाने रक्त पिण्यास आरंभ केला. हजारो दानवांना श्रीशंकराने मारले. अंधकाने सुद्धा पृथ्वीवर पडले. त्या दानवांना पाहून सर्वोत्तम वाणीने देवादिदेव श्री महेश्वराने स्तुती केली. अंधकाने प्रशंसा केली, हे देवादिदेव श्री महेश, अर्धनारी नटेश्वर, श्री महादेव, श्री शिव, सर्वस्वरूप, त्रिगुणात्मक, नंदीश्वरारूढ, भालचंद्रधारी, कटवांग हस्तधारी, गंगाधर, आपणास माझा नमस्कार असो. हाती डमरू व कपालमाला धारण केलेली कामदेवांचे देहविनाशक श्री महेश्वर देव, आपणास नमस्कार असो. दंतपातकारी गणनाथ, आपणास नमस्कार असो. जय स्वरूपदेही रूपरहित बहुरूपधारक, आपणास नमस्कार असो. हे श्रीशंकर, ब्रह्मदेवाच्या शिराचा विनाश करणे, सदा स्मशानात निवास करणारे, नित्यभयंकर रूप धारण करणारे, सर्वव्यापी, आपण सर्वांचा कर्ता व हर्ता, आपण भूमी, आपण दिशा, आपण बृहस्पती, आपण शुक्राचार्य, आपण सूर्यपुत्र शनी आहात.
हे देवेश, आपण भूमिपुत्र, मंगळ तसेच नक्षत्र, ग्रह आदी सर्व आपणच आहात. त्या दानवाने भगवान श्री महेश्वराची स्तुती केली. हात जोडून मस्तक झुकून नमस्कार केला. ईश्वर बदले, परमशक्तिशाली दानव, मी प्रसन्न आहे. वर माग. अंधकाने, देवेश, जर आपण प्रसन्न आहात तर असा वर द्या की मी आपल्यासारखा भस्मधारी, जटाधारी, त्रिनेत्र आणि त्रिशूळधारी, चतुर्भुज, व्याघ्रचर्म परिधान करता तसेच नाग यज्ञोपवीतधारी होऊ इच्छितो. ईश्वर बदले, हे अनग, आज मी तुला वर देतो ज्याची तू याचना केली आहेस. पुत्र, तू माझ्या गणात भृंगीश नावाचा गण म्हणून प्रतिष्ठित होशील. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील अंधक तसे वरप्रधान वर्ण नावाचा 48 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.